रावेर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा, रसलपूर, अभोडा परिसरात पिकांचे अतोनात नुकसान. शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी रावेर तालुक्यातील अनेक गावांना वादळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये प्रामुख्याने रसलपूर, अभोडा, खिरोदा, रावेर, जिन्सी आणि केऱ्हाला या परिसराचा समावेश असून या नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. या भागात झालेल्या तुफान वाऱ्यासह पावसामुळे शेतातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. सध्या गहू आणि मका काढणीच्या अवस्थेत असतानाच निसर्गाने घाला घातल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न चक्काचूर झाले आहे. काढणीला आलेला गहू पावसामुळे भिजल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मका वादळी वाऱ्यामुळे मक्याचे पीक आडवे झाले असून चारा आणि धान्य अशा दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची आर्त हाक. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. कर्ज काढून आणि घाम गाळून पीक उभे केले होते, पण एका तासाच्या पावसाने सर्व काही संपवले, अशी भावना रसलपूर परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रमुख मागण्या. 1. महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. 2. बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी. 3. पीक विमा कंपन्यांनी तांत्रिक अडचणी दूर करून भरपाई द्यावी. परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी आग्रही मागणी केऱ्हाला व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.